सर्वांना नमस्कार. पंडित राम मराठे यांच्या चरणी विनम्र वंदन. रसिक हो, मी मुंबईत आले तेव्हा सांगलीतल्या बाळबोध अशा वातावरणातनं मुंबईत आले. सांगलीमध्ये आत्ता सुद्धा नाही, ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती की आमची काय परिस्थिती खूप हे नव्हती, पण घरात एक छोटा रेडिओ होता आणि त्या रेडिओवरनं सकाळी 6 वाजल्यापासनं अगदी पराडकरांच्या दत्त दिगंबर दैवत माझे इथपासून अनेक थोर कलावंतांची गाणी रेडिओवरनं मी ऐकत होते आणि त्याचे संस्कार माझ्यावर होत होते. त्याच्यामध्ये अर्थातच संगीतभूषण राम मराठे, माणिकबाई, भीमसेन जोशी, अभिषेकी बुवा, वसंतराव, हिराबाई अशा अनेक दिग्गजांची शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत मी ऐकत होते. ते संस्कार माझ्या कानावर होत होते. शिवाय सांगली ही नाट्य पंढरी, त्यामुळं वयाच्या 9व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंत दर रंगभूमी दिनाला त्या ठिकाणी भावे नाट्य मंदिरात मला तिकडे संगीताची हाजरी लावायला मिळाली. आणि त्या काळामध्ये मी अगदी हिराबाईंना सुद्धा 75व्या वर्षी त्या रंगभूमी दिनाला किती सांगू तुला हे गाणं मी ऐकलं होतं हिराबाईंचं 75व्या वर्षी. आणि 75व्या वर्षी खासाहेब थिरकवा साहेबांनी वज्रासन घालून वाजवलेला 3 ताल तोही माझ्या कानात आहे. तर आणि आपल्याला माहिती आहे सांगली मिरज इथं एकूणच सांगीतिक वातावरण खूप चांगलं, शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत दोन्हीही. त्यातून मी मोठी झाले, मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर ही जी मी आत्ता नावं सांगितली ना, त्या कुठल्याही व्यक्तीचं दर्शन मला झालेलं नव्हतं. त्या लोकांना बघणं ही सुद्धा एक अपूर्वाई होती माझ्यासाठी. आणि मुंबईत आल्यानंतर ह्या सगळ्या दिग्गजांचं दर्शन मला झालं. त्यांच्या कलेला अधिक जवळून मला ऐकता आलं. त्याचा एक आनंद वेगळा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की ठाणे महानगरपालिकेतर्फे संगीतभूषण राम मराठेंच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी महानगरपालिकेला आणि निवड समितीला पण खूप मनापासून धन्यवाद देतो. आजचा हा जो पुरस्कार आहे तो संगीतभूषण राम मराठेंच्या नावाचा आहे. रामभाऊंना मी लहान होते, 9-10 वर्षाची, तेव्हा इचलकरंजीला D.V. काणेबुवांच्याकडे नेहमी रामभाऊ यायचे. आणि काणेबुवांच्या पत्नी सगळ्यांचं खाणं पिणं, त्यांची बडदास्त ठेवणं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. गायकाची पत्नी होणं हे इतकं सोपं नाही आहे. आणि जो माणूस व्यवसाय करतोय त्याची पत्नी होणं तर आणखीन अवघड आहे. तर ही अशी अवघड कसरत ह्या सगळ्या गायकांच्या पत्नीने केलेली आहे. त्यामुळं मला त्या गायकांच्या बरोबरीने त्या सर्व गुरुमातांचा पण मला खूप आदर वाटतो. कारण त्यांनी सांभाळलं नसतं तर ही कला सांभाळली गेली नसती, आपल्याला सुंदर गाणं ऐकायला मिळालं नसतं. तर एकदा रामभाऊ काणेबुवांच्याकडे आले होते आणि त्या दिवशी रात्री 9, मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 मध्यंतरं घेऊन सकाळी 6 पर्यंत एक मैफल मला ऐकायला मिळाली रामभाऊंची.
आणि त्यावेळेला मी हार्डली 12-13 वर्षाची असेल. मला किती अक्कल होती, मला किती कळत होतं माहीत नाही, पण मला संगीताचं वेड लागलेलं होतं, नाद लागलेला होता. त्यामुळं मी त्याच्यात गुंगून जायची. त्यानंतर मी रामभाऊंचं मानापमान नाटक माझ्या आईवडिलांनी मला भावे नाट्य मंदिरामध्ये पिठाचं तिकीट काढून पिठात बसून मी रामभाऊंचं मानापमान नाटक पाहिलं आहे, छोटा गंधर्वांचा सौभद्र पाहिलं आहे. तर अशा दिग्गजांना मला ऐकता आलं. शिवाय मिरजेमध्ये अंबाबाईचा उत्सव अनेक वर्ष आत्तापर्यंत होतो आहे. तिथं सगळेच्या सगळे हिंदुस्थानातील गवे त्या अंबाबाईच्या उत्सवात हजेरी लावायला यायची. ती गाणी मला ऐकायला मिळाली. मला तिथे अनेक वेळेला सेवा करायला मिळाली. या एकूण अशा सगळ्या सांगीतिक वातावरणातनं मी हळूहळू मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर रामभाऊंच्या बरोबर मला एक सौभद्राचा प्रयोग करायला अण्णा पेंढारकरांनी दिल्लीला नेलं होतं. तर रामभाऊ त्यावेळेला कृष्ण होते आणि ते सुभद्राचं काम अण्णा पेंढारकरांनी माझ्याकडनं बसवून घेतलं होतं. आणि तो आमचा दिल्लीचा प्रयोग अतिशय सुंदर झाला होता. अर्थातच ह्या सगळ्या दिग्गज, मी त्यावेळेला नवीन होते मुंबईत अगदीच, ह्या सगळ्या दिग्गजांची गाणी ऐकत मी विंगमध्ये उभी असायची की ते कसे गातात, ते कसं वाढवतात गाणं, रंगभूमीवर किती आणि कसं गावं, नाटक पुढं नेण्यासाठी म्हणून जेवढं आवश्यक गाणं, आणि तेच गाणं जर रामभाऊंचं आपण मैफलीत ऐकलं तर ते अर्धा तास गायचे आणि असे गुंगवून ठेवायचे. तसे एक दुसरी व्यक्ती होती म्हणजे छोटा गंधर्व. छोटा गंधर्व सुद्धा ठरवून एखाद्या नाटकामध्ये एखादं पद ते ठरवायचे, आज हे पद आपण सविस्तर गायचं. आणि ही चेष्टेची गोष्ट नाही आहे की रंगभूमीवर उभा राहून नाट्यसंगीत पाऊण तास इकडे स्टेजवर गाणं आणि लोकांना त्याच्यात गुंगवून टाकणं, एकही मिनिट कंटाळा न येऊ देता. ही काय त्यांची ताकद होती त्या लोकांची. रामभाऊंच्या बाबतीत तर म्हणजे मला असं वाटतं की रामभाऊ सिंह होते. ते एकाच वेळेला गाण्याच्या मैफली करायचे, नाटकाचे प्रयोगही करायचे, रेकॉर्डिंग्स करायचे आणि हे सगळं सांभाळता स्वतःची साधना करायची, येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. ही सगळी तारेवरची कसरत ते कसं करत होते हे त्यांना माहिती. हां, आणि मला वाटतं ही ईश्वर प्रेरित माणसं आणि ईश्वरानेच पाठवलेली ही माणसं. ते आधीच्या जन्मामध्ये अनेक काळ खूप तपश्चर्या करून, खूप साधना करून मगच या पृथ्वीवर अवतरले असं मला वाटतं. रामभाऊनी तर चित्रपटातही कामं केली, नाटकात केली आणि उत्तम संगीत दिग्दर्शन केलं. जय जय गौरीशंकर काय किंवा मंदारमाला काय. आणि मला कौतुक म्हणजे आणि वैशिष्ट्य आता मला जास्त जाणवतं आणखीन पुढे चालून आल्यावर, की त्या काळी शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध असलेले रामभाऊंना उपशास्त्रीय संगीताचा सुद्धा बाज किती अप्रतिमपणाने त्यांनी अभ्यासला होता आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्या नाटकांमधनं इतक्या सुंदररित्या केला की मंदारमाला ए गुलबदन जारू नयन सारखी गाणी किंवा मौसम है रंगीन सारखी गाणी. तर ही गाणी रामभाऊनी त्या ठिकाणी त्या नाटकातल्या सिच्युएशनला योग्य असा कुठला राग वापरावा, कुठली लय ठेवावी, कुठला ताल ठेवावा, याचा सगळ्याचा ताल सूर सांभाळत रामभाऊनी जे काही नाट्यसंगीताला आणि नाटकाला जे संगीत दिग्दर्शन केलं ते खरोखरच अलौकिक आहे. रामभाऊंच्यासारखी माणसं. आणि हां, परत गंमत अशी, मागं परवाही आम्ही पुण्याला मुकुंदराव आम्ही भेटलो होतो. तर त्या एका कार्यक्रमामध्ये रामभाऊंचे गुरु
जगन्नाथ बुवा पुरोहित, त्यांचे सगळेच्या सगळे शिष्य अत्यंत दैदिप्यमान आणि सगळे आढळ ताऱ्यासारखे लखलखत राहिले आकाशामध्ये. आणि गंमत अशी की जगन्नाथ बुवांनी ह्या सगळ्या आपल्या शिष्यांना छापाचे गणपती नाही बनवलं. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं, प्रत्येकातले गुणदोष बरोबर हेरून त्यांना त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केलं. आणि तो शिष्य किती उत्तम प्रकारे घडेल ह्याकडं लक्ष दिलं. कारण त्या दिवशी काय झालं की जगन्नाथ बुवांनी शिकवलेल्या बंदिशी, एक बंदिश मुकुंद मराठी गायले, एक सुहास व्यास गायले, एक शौनक अभिषेकी गायले. आणि ते गात असताना आणि ते ऐकत असताना माझ्या लक्षात आलं की ह्या प्रत्येकाचा साचा वेगळा आहे, त्याचं तेज वेगळं आहे, त्यांची गायकी वेगळी आहे, त्यांची शैली वेगळी आहे. गुरु एकच. म्हणजे ते गुरु किती महान असतील ह्याची पुनः प्रत्यय आत्ता या दुसऱ्या पिढीकडनं ते ऐकत असताना सुद्धा मला आला. रामभाऊंच्या घरात आत्तासुद्धा 22-23 लोक कलावंत आहेत. हे केवळ मला वाटतं ईश्वरी देण आहे. आणि रामभाऊंचा हा वारसा त्यांच्या घरातले सगळेच्या सगळे लोक अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. आणि पुढची पिढी ही खूप नावारूपाला येते, खूप साधना करते आहे, खूप जगाला आनंद देते. तर ह्याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट काय, माझे गुरु दुसरे गुरु जे होते पंडित यशवंतराव जोशी, ते रामभाऊंची नेहमी आठवण सांगायचे की जगन्नाथ बुवांच्याकडनं एखादा राग तालमीत शिकून आल्यानंतर रामभाऊ आमच्या यशवंत बुवांच्या घरी यायचे आणि तिकडे जो शिकलेला राग असायचा त्याचा रियाज यशवंत बुवांच्या घरी येऊन करायचे. आणि बुवांना आमच्या सांगायचे, अरे यशवंता जरा ठेका धर रे. आणि मग त्यांची तिकडे शिकलेली तालीम परत बुवांच्या घरी सगळा रियाज करायचे ते. पण मला म्हणायचं आहे असं की ही त्या काळची माणसं ही किती निर्व्याज मनाची होती. म्हणजे मला बुवानी, आमच्या यशवंत बुवानी पण सांगितलं की रामभाऊंच्या एखाद्या मैफलीला त्यांचा तबलजी हजर नसला तर यशवंत बुवा त्यांची साथ करायची आणि ती मैफल निभावून न्यायची. किंवा यशवंत बुवांना जर कधी अडचण आली तर रामभाऊ त्यांना साथ करायची आणि ती मैफल निभावून न्यायची. ही निर्व्याज मनाची माणसं आणि संगीताची, ज्ञानाची देवाणघेवाण करणारी माणसं आता आहेत का नाहीत असा थोडासा संभ्रम पडतो मला. त्याला कारण मीडिया पण आहे, खूप इझी अवेलेबल सगळं झालं. आणि त्या काळच्या ह्या लोकांना कधीच स्वतःचं प्रसिद्धी करावी लागली नाही. त्यांची एक मैफल झाली की त्यातून पुढच्या 10 मैफली त्यांच्या ठरायच्या, इतका हुकमी एका होता. आणि दुसरी गोष्ट, रामभाऊंचे आणि त्यांच्या संगतकारांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे, इतके प्रेमाचे की कुठल्याही मैफलीमध्ये त्यांच्या संगतकारांना हीच भावना असायची की आजची रामभाऊंची मैफल अप्रतिम झाली पाहिजे. ते प्रेम त्या संगतकारांच्या मध्येही असायचं आणि समोर बसलेल्या रसिकांच्या मनातही असायचं. म्हणून त्या एकापेक्षा एक मैफली रंगत गेल्या. या ठिकाणी मला हा सन्मान देऊन रामभाऊंच्या नावाने जो मला आशीर्वाद मिळाला आहे रामभाऊंचा, तो मी माझ्या हृदयाशी जतन करेन. आणि ह्या पुढे पण जे काही मी आत्तापर्यंत साधना केली त्याची पुढची साधना करत राहण्याची शक्ती, भक्ती आणि सिद्धी मला परमेश्वर देऊ दे. आणि आजच्या हे जे पुरस्कार वगैरे मिळत आहेत त्याच्या मागं माझे आईवडील, माझे सर्व गुरुजन आणि आपण सगळे रसिक मायबाप यांचे आशीर्वाद आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि हे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत अशी विनम्र प्रार्थना रामभाऊंच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त रामभाऊवरती एक मी
बंदिश केली होती त्याचे फक्त शब्द सांगते. सुरमे राम बसे, सुरमे राम बसे, विद्याधन काव्यनाट्य रस बरसे. सुरमे राम बसे, पंचमवेद पूजित नित, आनंद देत जगत को, चहुओर गूंजत नाम, मन में आनंद विलसे. सुरमे राम बसे, सुरमे राम बसे.